जय भीम, नमो बुद्धाय. मी व्हिडिओची सुरुवात केली. गाणे म्हणायचे, बाबासाहेबांचे, अण्णाभाऊ साठेंचे, शिवाजी महाराजांचे, सगळ्यांचे. पहिलं सगळ्यांनी मला अशा भरभरून कमेंट, प्रेम. एक असा काळ आला, असे वेळ आली, आणीबाणीचा टाईम आला की मला प्रश्न विचारला. मला फोन करून घाण बोलण्यात आलं की बाबासाहेबांवरच्या गाण्यावर जास्त भर, बाबासाहेबांचेच विचार जास्त, का बोलतेस असं का. तर कुठंतरी मला वाटलं की जे सत्य ते सांगावं. आणि सत्य हे होतं की पिढ्यानपिढ्या खितपत पडलेले आपण, गावाच्या बाहेर कुठेतरी वस्ती आपली. म्हणजे आपल्या लोकांना बघणं सध्या काही लोकांना मान्य नव्हतं. हीन, शूद्र, दलित, काय शब्द येते असले शब्द आपल्याला दिलेले. दारात त्यांच्या ढोर जर मेलं तर सगळ्यात ताकदवर जे कोणी असेल त्याला बोलून ते ओढून न्यायला लावायचे. आज गाडीत बसताना एखाद्याचा धक्का लागला तर सहन होत नाही. एखादं बोलत बोलत समजा तो असा म्हणलं तर ते सहन होत नाही, लगेच रक्त सळसळ करते. किती परिस्थिती बोलता येत नव्हतं. शूर होते, ताकदवान होते, बलवान होते. रानटीच माणसं मांसच खाऊन पण ताकदी होत्या, फाडायची एखाद्याला ताकद. पण परंपरा, रूढी, अंधश्रद्धा चलत आलेलं ह्या गोष्टीमुळं काहीच करू शकत नव्हते. म्हणजे उठाव कोणी घेऊ शकत नव्हतं. मस्त त्यांना बी ताकदी होत्या. मला वाटतं पुड्या खाऊन दारू पिऊन आताचा एखादा तरुण आणि त्या टायमाला नुसतं मांस खाणारा त्या टायमाचा तरुण, कुठंच म्हणजे समानता नाही. आता सगळं ऐकतंय, सोपंय. उठीतला जर म्हणलं तर लगेच माझ्यावर हात घातला, मल्ला बोलला, फाडतो, तोडतो, कापतो, सळसळ रक्त. त्या टायमाला त्या रूढीत, त्या परंपरा, त्या आलेल्या चालू असलेल्या त्या वातावरणात काहीच कोणी करू शकत नव्हतं. नुसतं खाली मान घालून जगायचं. ताकदवरने एखादा असला की बैला मागं लाव, गाय मागं लाव, म्हशी मागं लाव, रानात कबाड कष्ट करायला, 2 भाकरी इतकं पीठ काहीतरी दिली की खुश. म्हणजे नाही इलाज किती होता. खाली मान घालून जगायचंच. वर बघायचं नाही. वर बघितलं तर देवाला बघतो का काय. मुखातून एखादं चुकून देवाचं नाव निघलं तर जीभ कापायची, कानात शिचवलं जाईल. कसली ती परिस्थिती. मग कुठंतरी एक सूर्य, एक महान मानवाचा जन्म झाला, बाबासाहेबाचा माझ्या. कसली परिस्थिती. शाळेच्या बाहेर बसायचं, पाणी पिऊ देत नव्हते, फेकून वह्या द्यायचे. तुला बघणं सध्या आम्हाला जमत नाही म्हणायचे. पदव्या, डिग्र्या, बॅरिस्टर पदवी घेतली, बोलत नव्हते. आंबेडकर, लांबूनच बोल, माटाला हात लावून. अख्खं जीवन बघा ना, कसला स्वार्थ नाही. मी म्हणते ना, त्या टायमाला 2 शब्द जर बाबासाहेबांना वेगळे बोलले असते किंवा पाऊल उचलला असता तर आज ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बाबासाहेब असते. जगातला सोन्या मोत्याचं, हिऱ्याचं झालर असतं माझ्या बापाच्या घराला. किती निस्वार्थ माणूस. महान मानव हा शब्द उगाच जात नाही, उगाच देत नाहीत लोक. महान मानव. मग अशा महान माणसाबद्दल मला तुम्ही विचारल्यानंतर मी जे माझ्या मनात आहे ते सांगितलं. दिखाव्याची जिंदगी मला कशामुळं. 50 वर्ष लोकांनी पुस्तकातला बाबासाहेब जगाला सांगितलाय. 2 मिनिटात बदलले, 2च मिनिटात. ही बेईमानकी माझ्या रक्तात नव्हती, माझ्या विचारात नव्हती, म्हणून मी बदलले नाही. मला छोटीशीच जाण झाली. मला इतकंच जाणलं, मला एवढंच जाणवलं की हे असं होतं आणि ते तसंच चलत राहिलं असतं. कुठंतरी बाबासाहेबांमुळे हे सगळं मोडीत आले. आज मी कोणासोबत चालले, गाडीत बसले, धक्काबुक्की झाली, आज माझं मत मांडू शकते. मी एखाद्याला चापट मारू शकते, मला कोणी जर धक्का दिला तर. मग ते कोणत्या जातीचा असो, कोणत्या पदाचा असो किंवा उच्च पदाचा असो. माझ्यात हिंमत कोणी दिली? बाबासाहेबांनी दिली. मग हे मत माझं मी सांगितलं मी गलत. दादा, प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या भारतात नेता, कार्यकर्ता, पुढारी, मंत्री, संत्री सगळे बाबासाहेबाचा वापर फक्त स्वार्थासाठी घेते. माझं म्हणणं एवढंच आहे की विसरून जाऊ नका. ह्या गोष्टी सोप्या नाहीत.
तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्याचं वाटोळ करायला. बाबासाहेबाचा समाज, बुद्ध समाज आपल्यापासून दूर चालला म्हणजे परत एकदा आपण मनोवादी दावणीला बांधायला चाललोय स्वतःला. हे मला म्हणायचं. आपण दलित होतो, राहणार पिढ्यानपिढी. दिवसात आपण सूर्याच्या वंशाचे होऊ शकत नाहीत. कोण्याच नेत्याच्या म्हणण्यावर स्वतःला सूर्याच्या वंशाचा म्हणू नका. आपलं बघणं तुम्हाला माहिती, गडीमध्ये पहिले मांगाला घालायचे मला. गावाच्या येशीमध्ये मांग पुरला जायचा, गडीत मांग पुरला जायचा, एखाद्या हिरीत बारवात कुठं बी एखादा अडथळा आला की तिथं मांग जिवंत पुरला जायचा. कशामुळं? हे शुभ शुभ म्हणतात का ह्या गोष्टीमुळे. परत एकदा ते जर चालू झालं ना तुमच्या 4-5 लोकांच्या म्हणण्यावर, परत लेकरा बाळायला शुभ आहेत म्हणून नेतील. काही म्हणू नका, काही उठवू नका. कुणी शुभ नाही, कुणीच अशुभ नाही. शुभ ना शुभ या गोष्टी जगात नाहीतच. शुभ असतं तर आज तुम्ही राम मंदिराचे पुजारी असतात, आणि अशुभ असतं एखाद्याला बघणं जर अशुभच असतं, अशुभ म्हणजे याला बघायचंच नाही, ह्याला बोलायचंच नाही, तर आज भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार एक दलित नसता. अशुभ काहीच नाही आणि शुभ बी काहीच नाही. मुहूर्त कवाच नाही, आत्ता सुरुवात. ज्या माणसाला बघणं सध्या जवळ पाणी सध्या पिऊ देत नव्हते, अशुभ मानलं जायचं, तो अशुभ मानणारा व्यक्ती, तो महान मानव आज भारताच्या संविधानाचा शिल्पकार आहे. तो आम्हा सगळ्यांचा आपल्या तळागाळातून आपल्याला वर आणणारा, तुला मला माणूस करणारा महान मानव बाबासाहेब आंबेडकर. स्टेजावर बोलणारा नेता, त्याचं मागचं चरित्र, तो बोलतोय काय, तो बाबासाहेब सांगायला का, तो अण्णाभाऊ साठे सांगायला का, याच्यावर ध्यान द्या. ते तुम्हाला शुभ म्हणायला याचा अर्थ परत एकदा त्या दावणीला नेऊन बांधायला. मी नाव कोणाला ठेवत नाही, मी फक्त सत्य जे आहे डोळे उघडून बघा हे सांगायला. लय झालं 14 तारखेपर्यंत, 14 एप्रिलपर्यंत. परत मी बाबांना दिलेल्या बुद्ध धर्माची झाले, आणि माझ्या बुद्धांनी सांगितलंय शांततेचा संदेश, तोच मी मानणार, त्याच मार्गावर चालणार. जय भीम, नमो बुद्धा.